नमस्कार, मी दिव्या. तुम्ही पाहताय तरुण भारत. दैनंदिन जीवन धावपळीचं झाल्यानं आजाराचं प्रमाण वाढले. अशा वेळी तंदुरुस्त राहण्यासाठी योगा हा रामबाण उपाय आहे. योगा करा आणि फिट राहा असे योगा गुरु सांगतात. पण बऱ्याच वेळा घरकाम, ऑफिसमुळे शरीराकडे दुर्लक्ष होतं. अशा वेळी काय करायचं? तर भ्रामरी प्राणायाम. भ्रामरी हा एक शांतता देणारा प्राणायामाचा प्रकार आहे. संस्कृत शब्द भ्रमर म्हणजे भुंगा या शब्दावरून भ्रामरी शब्द आलाय. हे प्राणायाम तुमच्या मनाला शांत करते. मूळ म्हणजे यासाठी कोणताही स्पेसिफिक वेळ काढावा लागत नाही. ऑफिस मध्ये बसल्या बसल्या किंवा घरामध्ये काही वेळ भ्रामरी प्राणायाम करू शकतो. भ्रामरी प्राणायाम केल्यामुळे कोणते फायदे होतात? एक, मानसिक फायदे. या प्राणायामामुळे तणाव, चिंता कमी होते. नंबर 2, एकाग्रता वाढते. मनाची एकाग्रता वाढण्यास मदत होते. नंबर 3, झोप सुधारते. चांगली आणि शांत झोप लागण्यासाठी मदत होते. नंबर 4, स्मरणशक्ती सुधारते. या योगामुळे स्मरणशक्ती सुधारण्यास मदत होते. अशाच नवनवीन माहितीसाठी तरुण भारतच्या YouTube, Instagram, Facebookला फॉलो करायला विसरू नका.